जे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या पुण्याची आता ड्रग्जचं माहेरघर अशी ओळख बनतेय का अशी भीती आता वाटायला लागली आहे। कारण ललित पाटील पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नवीन ड्रग्ज प्रकरण समोर आलंय। पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या लिक्विड लाउंज हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। लिक्विड लाउंज हॉटेलमधल्या पार्टीत काही तरुण ड्रग्जचं सेवन करताना आढळून आले, तर अनेक अल्पवयीन मुलं दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं। मध्यरात्री 3 वाजल्यानंतरचे हे व्हिडिओ आहेत, त्यामुळे पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळाही हॉटेल चालक पाळत नाहीयेत, हे पुन्हा एकदा समोर आलंय। दरम्यान हे प्रकरण समोर आल्यावर पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय। हॉटेलच्या सीसीटीव्हीची देखील पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे। तर पुण्यातल्या या हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आणि आता कारवाईची पावलं पडतायत। लाउंजमध्ये या सर्रास ड्रग्ज विक्रीचा संशय देखील पोलिसांना आणि या अनुषंगाने देखील आता पावलं टाकली जात आहेत। पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला वेग घेतलेला आहे, मात्र मध्यरात्री 3 पर्यंत हे ड्रग्जचं सेवन सुरू होतं आणि त्यामुळे नियम पाळले जात नाहीत ही देखील बाब समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।